एक मिनिट मला आपल्याला एक सांगायचंय. पहिल्यांदा उत्तराखंडला तिथे पोलीस आयजी आहेत ते निलेश भारणे आहेत. त्यांच्याशी आम्ही लोकांनी संपर्क साधला. मी आत्ताच त्यांच्याशी बोललो. ते महाराष्ट्रातलेच आहेत, आपल्या नागपूर परिसरातले, आणि ते तिथंच आहेत. सध्या तिथं जो काही उत्तराखंडला घडलंय तिथल्या नागरिकांना मदत करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामध्ये नांदेडचे 11 लोक तिथं अडकलेले आहेत आणि त्यांना पण पूर्णपणे ते अडकलेले आहेत, म्हणजे आता ते सुस्थितीत आहेत. परंतु 11 पैकी एक सचिन पत्तेवार म्हणून आहेत. त्यांच्याबद्दलची अजून पूर्ण नीट माहिती मिळत नाही, परंतु ते काढायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि पूर्णपणे राज्य सरकार तिथं लक्ष ठेवून आहे. साधारण त्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 आणि इतर जिल्ह्यातील 36 असे एकूण 47 जण जे पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत. त्याच्यामध्ये काही संभाजीनगरचे आहेत, काही अहिल्यानगरचे आहेत, काही मुंबईचे आहेत, काही पुण्याचे आहेत. एकंदरीतच राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र उत्तराखंड यांच्याशी सतत आपण आपलं नियंत्रण कक्ष संपर्क ठेवून आहे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्र सदन दिल्ली यांच्या माध्यमातून कसं इकडे आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये चाललेला आहे आणि तशा प्रकारचं काम तिथं सुरू आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या आणि कुरेशी समाज यांनी ह्या म्हशी नेत असताना, बकऱ्या नेत असताना त्याच्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि म्हणून त्यांनी संप पुकारलेला होता आणि शेतकरी सगळे म्हणत होते की ह्याच्यातनं राज्य सरकारने लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढावा. आज आम्ही त्याच्याबद्दलची बैठक घेतली. नवाब मलिक, सना मलिक, नजीब मुल्ला आणि बाकीचे मान्यवर इथं आलेले होते. आम्ही गडकरी साहेबांशी पण बोललो. त्याच्या संदर्भामध्ये वाहतूक करत असताना काय नियम असावेत त्याच्याबद्दल पण गडकरी साहेब तिकडे वेळ देतो म्हणले. ते डेलिगेशन देशाच्या स्तरावर ह्याच्यातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याची गरज आहे. तर ते म्हणले की ते डेलिगेशनला इकडे पाठवून द्या, मी चर्चा करून काय मार्ग, आमचं परिवहन विभागाचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे, ह्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल तो मार्ग आम्ही काढायचं काम करू. पण मी त्यांना म्हणालो की बाबा, तुम्ही शेतकऱ्यांची खूप अडचणी निर्माण झालेली आहे, तर तुम्ही जो काही संप केलेला आहे तो संप मागं घ्या. मग ती मीटिंग झाल्यानंतर त्याला रश्मी शुक्ला पण होते आणि आपले देवेन भारती पण होते. त्याच्यामध्ये आता त्यांनी व्यापारी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या ह्या अडचणी सोडवण्याच्या करता शासन प्रयत्नशील आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी तो संप मागे घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या मीटिंगमध्ये त्यांना केलं. त्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत तो संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. अशा प्रकारच्या ह्या 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. काल कबूतरखान्यासंदर्भात आपण बैठक घेतली, मात्र आता जर पाहायचं तर मोठा जैन समाजाचा उद्रेक पाहायला मिळतो. सुद्धा त्यांनी काढलेली आहे. महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्या आहेत आणि हजारोच्या संख्येने जैन समाज तिथे पोहोचले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांमध्ये सुद्धा झटापटी झाली जैन समाजांच्या. काल ह्याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली होती. त्याला लोढा साहेब पण होते, मी पण होतो, आमचे कालिदास कोळंबकर साहेब पण होते, असे काही मान्यवर लोकप्रतिनिधी होते. ते दादर कबूतरखान्याचे काही त्यांची संघटना आहे, त्या संघटनेचे पण सहकारी होते. तर अतिशय मार्ग व्यवस्थित निघावा अशा प्रकारे सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या गगराणींना पण बोलून घेतलेलं होतं. कारण त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काही
डायरेक्टिव्ह मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत. आता ती मॅटर लवकरच लागणार आहे. तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण गगराणीला पण काही सूचना सीएम साहेबांनी दिल्या. एकदमच ह्या कबुतरांचं खाणं बंद करणं, मग ते कुठं जाणार, त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल, मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे. आणि त्याच्याकरता एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या. तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत. ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत. परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबुतरांच्या विष्ठेमुळं काही आजार उद्भवतात, अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे. शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही. पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे, जसं ती माधुरी हत्तीणीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लॉंग मार्च काढलेला होता, तो आपण शांततेने काढलेला होता. पण त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते. विद्यमान खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्रींनी पण काल मिटिंगमध्ये थोडंसं जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि तशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली पाहिजे, अशा त्याच्याही बद्दलची चर्चा झाली. तशी ह्याही संदर्भातली सगळी चर्चा झाली. आणि सीएम साहेबांनी, मी तरी त्या मिटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्या परीनं पण काही भूमिका मांडत होतो, तर त्याच्यामध्ये सरकार ह्यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे. हे सीएम साहेबांनी ह्या सगळ्या मान्यवरांना समजून सांगितलं. अनेक संघटनांचे तिथं प्रतिनिधी होते, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मुख्यमंत्री महोदय, आपण त्याच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली आणि तशा पद्धतीनं कालची मीटिंग ती संपली. नाही, ह्याच्यामध्ये ऐका, शेवटी त्यांनी काल मांडताना पण तिथं अतिशय तीव्रतेने भूमिका मांडली की बाबा तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबुतरांना पण खाण्याचा अधिकार आहे. त्यांनाही आता तिथं कबूतर, त्यांनी तर सांगितलं की ते ताडपत्री टाकल्यामुळं कबूतर तिथं मरतायत, त्यांना तिथं खायला मिळत नाहीये. त्यांना वर्षानुवर्ष तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली. परंतु कोर्टाने थोडेशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळं मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली. पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे. पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे, अशाही प्रकारचं आव्हान केलेलं होतं. उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी देखील होणार आहे ना. महापालिकेकडनं त्याच्यामध्ये महानगरपालिकेने अफिडेव्हिट करून द्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या संघटना पण त्याच्या संदर्भामध्ये जाणार आहेत. महानगरपालिका त्यांच्यात चांगल्यातले चांगले वकील देण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण ते संघटना आहेत ते पण वेगवेगळे चांगले वकील लावून त्यांची बाजू तिथं मांडण्याचं काम करतील. शेवटी न्यायालयाच्या पुढं सगळेच जण आपापली भूमिका मांडतील आणि मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती
पाहिल्यानंतर न्यायालय नेहमीच योग्य निर्णय देत असतं, तशा पद्धतीने योग्य निर्णय देते. मतांचं ध्रुवीकरण होतं असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात मतांचं राजकारण आणू नका. हा एक वेगळा प्रश्न आहे, पशुपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. माझी मीडियाला पण विनंती आहे, आपल्यालाही विनंती आहे की ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं काही कारण नाही. एक आपण माणुसकी दाखवत असतो सगळ्याच ठिकाणी, तशा पद्धतीनं पशुवर प्रेम दाखवणं, पक्ष्यांवर प्रेम दाखवणं, प्राण्यांवर प्रेम दाखवणं ही पण आपली परंपरा आहे. परंतु त्याच्यातनं इतरांचे पण काही आजार त्याच्यातनं उद्भवू नये. आता काही जणांनी तर असं सांगितलं ते खरंच आजार उद्भवतात का नाही ह्याचाही रिसर्च करा. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासा की नक्की हे कशामुळं झालेलं आहे. जसं सुरुवातीच्या काळात करोना आला त्यावेळेस सगळ्याच गोष्टी करोनामुळे घडत नव्हत्या. काहींना हार्टचे आजार होते, काहींना किडनीचे आजार होते, काहींना शुगर होती, लिव्हर, अशा अनेक प्रकार होते. आणि त्याच्यातून त्यावेळेस काही घडलं तर करोनाने गेला असं ते बोललं जायचं. तर तशा प्रकारची काल चर्चा झाली की ह्याबद्दल पण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांचं काय मत आहे. कारण आज काही कबुतर आपल्या मुंबईमध्ये आलेले नाहीयेत. जसं आपल्याला कळतंय तसं आपण मुंबईमध्ये कबूतर बघतोय, त्याच्या आधीच्या काळात पण कबूतर होती. ही वस्तुस्थिती आपण ना करू शकत नाही. धन्यवाद. मी आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.